नमस्कार. मराठी युवक भारती यामध्ये आपल्याला 5 विभाग अभ्यासायचे आहेत. तर त्यामध्ये गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी आणि व्याकरण व लेखन यामध्ये चौथा जो विभाग आहे तो आहे उपयोजित मराठी. उपयोजित मराठी याचा अर्थ दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला मराठीचा वापर करता आला पाहिजे, उपयोग करता आला पाहिजे. तर या उपयोजित मराठीमध्ये आपल्याला एक प्रश्न कोणता येतो तो म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे काय, मुलाखत कशी घ्यावी किंवा मुलाखतीचा नमुना ते आज आपण बघणार आहोत. या ठिकाणी परीक्षेला 2-2 मार्काचे 2 प्रश्न येतील. या ठिकाणी मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी किंवा मुलाखतीची पूर्वतयारी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. जर असा प्रश्न आला तो 5 मार्कांचा येणार आहे. हे मुद्दे विचारात घ्यायचे आहेत आणि एकात एक त्याची गुंफण करायची आहे. एक मुद्दा लिहायचा, हेडिंग टाकायचं, असं करायचं नाही, हेडिंग कुठेच टाकायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, एकात एक ती गुंफण करायची आहे. कशी तर बघा की पूर्वतयारीची गरज. मुलाखतीची पूर्वतयारी. मुलाखती कोणकोणत्या लोकांची घेतली जाते. जसं आपण सचिन तेंडुलकरची मुलाखत बघतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मुलाखत बघतो. या ठिकाणी वेगवेगळ्या मुलाखती जे लोकांनी आपल्या दैनंदिन जीवन आपण जगत असताना वेगळं कार्य करणारे जे लोक आहेत त्यांची मुलाखत घेतली जाते. मुलाखतीची त्यासाठी पूर्वतयारी करण्याची गरज आहे. पूर्वतयारी कोणती की जो मुलाखत घेणारा आहे त्यांनी काय करायचं आहे, मुलाखत देणाऱ्याची संपूर्ण माहिती मिळवायची आहे. त्याचं नाव, त्याचं कार्य, त्याच्याबद्दलची सर्व माहिती त्याला असली पाहिजे, ही त्याची पूर्वतयारी आहे. त्यानंतर ज्याची मुलाखत घ्यायची त्याची संपूर्ण माहिती, अचूक माहिती घ्यायची आहे की त्याचं कार्य कोणतं आहे नेमकं. की या ठिकाणी आपल्याला समजा बाबा आमटे, आता बाबा आमटे तर या ठिकाणी नाही आहेत, तर या ठिकाणी त्यांच्या विकास आमटेंची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. तर विकास आमटे हे कोण आहेत, बाबा आमटेंची कोणती कामगिरी ते पुढे नेत आहेत, आनंदवनामध्ये त्यांनी केलेलं कार्य कोणतं, डॉक्टर असूनही त्यांनी कशा प्रकारे कार्य केलेलं आहे, हे सगळं त्यामध्ये घेतलं जाणार आहे. म्हणजे मुलाखत ज्याची घ्यायची याची संपूर्ण अचूक माहिती. सचिन तेंडुलकरची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे तर सचिन तेंडुलकर बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे की लहानपणापासून कशा प्रकारे ते खेळत आलेले आहेत, त्यांनी कुठे सेंचुरी कुठे मारलेली आहे किंवा या ठिकाणी त्यांना जीवनामध्ये एखादा प्रसंग आलेला आहे का की डगमळ झालेले आहे, त्यांचे गुरु कोण, त्यांच्या गुरूंनी त्यांना कशा प्रकारची शिकवण दिली, त्यांना कोणकोणत्या लोकांची मदत झाली, अशी सगळी माहिती असली पाहिजे. कारण त्या माहितीवर आधारित आपण एक प्रश्न तयार करणार आहोत. ते आहे की ज्याची मुलाखत घ्यायची संपूर्ण माहिती. त्यानंतर मुलाखतचे उद्दिष्ट काय आहे की या ठिकाणी 10वी मध्ये मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्याची मुलाखत, त्याचं उद्दिष्ट काय आहे की त्याने अभ्यास कसा केला हे सर्व लोकांना माहीत व्हावं. या ठिकाणी त्या मुलाखतीतून लोकांना प्रेरणा मिळावी अभ्यास करण्याची. किंवा सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली कशासाठी, तर कशा प्रकारे एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं, स्वतःच्या कामावर, स्वतःच्या ध्येयावर ते कसे अढळ राहिले, कशा प्रकारे त्यांनी किती मेहनत घेतली, किती कष्ट केले, हे समोरच्या व्यक्तीला कळावं आणि त्यातून तर आजची तरुण पिढी, युवा पिढी ही त्यांनी प्रेरित व्हावी, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे मुलाखतीचं विशिष्ट उद्दिष्ट इथे असतं. त्यानंतर डॉक्टरची मुलाखत घेतली तर या ठिकाणी कोरोनावर मात करण्यासाठी त्या डॉक्टरांनी कशा प्रकारे रुग्णांना मदत केलेली आहे ते. त्यानंतर प्रश्नांचे पूर्वनियोजन, कोणता प्रश्न आधी विचारायचा, 1 नंबरला कोणता, 2 नंबरला कोणता, हे प्रश्न राहणार. एकातून दुसरा प्रश्न, दुसऱ्यातून तिसरा प्रश्न, म्हणून मुलाखतीच्या प्रश्नांचे पूर्वनियोजन पाहिजे. त्यानंतर मुलाखतीचे स्थळ कोणते आहे, स्टुडिओमध्ये मुलाखत घेणार आहे का, त्या व्यक्तीच्या घरी जाऊन मुलाखत घेणार आहे का, रोड शो तिथं तुमची मुलाखत आहे, नेमकी मुलाखतीचे स्थळ कोणतं हे माहीत असणे पाहिजे. त्यानंतर मुलाखतीसाठी लागणारा वेळ 1 तासाची आहे, अर्धा तासाची आहे, किती वेळाची मुलाखत आहे ते. त्यानंतर श्रोतृवर्ग कोण आहे की या ठिकाणी 10वीचा वर्ग, 10वीच्या मुलाबद्दल असेल त्याची मुलाखत असेल तर विद्यार्थी वर्ग राहणार आहे. काही मुलाखती या गृहिणींसाठी असतात की एखाद्या स्त्रीने केलेलं कार्य की संसार सांभाळून तिने कशा प्रकारे कार्य केलं ते, तर तो श्रोतृवर्ग राहील. किंवा वृद्ध लोकांसमोर काही मुलाखती घेतल्या जातात. म्हणजे श्रोतृवर्ग कोण आहे, मुलं, तरुण युवा पिढी आहे, लहान मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहे, महिला आहे, ग्रामीण भागातले आहेत, नेमके आपल्या समोर बसणारा श्रोतृवर्ग कोण आहे, कारण त्यावर आधारित आपण प्रश्न विचारले जातील. मुलाखतीचे माध्यम कोणतं आहे, इंग्रजी माध्यमातून प्रश्न विचारणार आहे की मराठी माध्यमातून, हे त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर मुलाखत ही घेतली जातं. त्यानंतर एखादा प्रश्न येतो की मुलाखत कशी लिहिणार, की या ठिकाणी तुमच्या परिसरातील शिक्षकाची मुलाखत कशी घ्याल. किंवा बघा पुस्तकामध्ये आलेला हा प्रश्न आहे, खालील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. प्रश्नावली तयार करा म्हणजे फक्त प्रश्न टाकायचे आहे, उत्तर नाही, फक्त प्रश्न. त्याचा नमुना इथं दिलेला आहे बघा. तुमच्या परिसरातील शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच,
इत्यादी व्यक्तींशी खालील प्रश्नांच्या मदतीने संवाद साधा. म्हणजे जनरली हेच प्रश्न राहतील, फक्त काय राहील, आपण कुणाची मुलाखत घेतो त्यात नाव टाकायचं. तुमचं नाव काय, तुम्ही कुठे राहता, तुम्ही हे काम किती वर्षापासून करताय. शिक्षक असेल तर तुम्ही अध्यापनाचे काम किती वर्षांपासून करत आहात, किंवा तुम्ही शिक्षकी पेशा का स्वीकारला, कामाचे स्वरूप काय असते, तुम्ही करत असलेले काम तुम्हाला आवडतं का. म्हणजे कुणाला भाजीवाला असेल एखादा किंवा सफाई कामगार असेल तर त्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता, लोक तुमच्याशी कसं वागतात, तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा, लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं, तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल. असे प्रश्न 10 ते 12 प्रश्न फक्त तुम्ही नोंदवायचे. केव्हा, प्रश्नावली तयार करा असे विचारलं तर. त्यानंतर मुलाखत अजून काय विचारलं जात असतं, मुलाखतीचा हेतू, प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करा, किंवा मुलाखतीची पूर्वतयारी किंवा मुलाखतीचा समारोप कसा कराल, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातील. 2 मार्काचा एक प्रश्न येईल आणि 5 मार्काचा एक प्रश्न येईल. 5 मार्काचा प्रश्न आला तर 2 पानं लिहायची आणि मुद्देसूद लिहायचं आहे. मुद्द्याला धरून 2 काय 4 पानं जरी लिहिल्या तरी मार्क मिळणार नाहीत. म्हणून मुद्द्याला धरून सुसंगत, तर्कसंगत असं उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद.